महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाशिममध्ये डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंपावर कॅनच्या लांबच लांब रांगा। वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा अधिकच गंभीर होत असल्याचे दिसते। तुटवड्यामुळे काल रात्रीपासून अनेक पेट्रोल पंपावरती विक्री थांबवण्यात आली असून त्यामुळे वाहन चालक आणि शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत। दरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मालेगाव आणि रिसोड येथील पेट्रोल पंपावर डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाल्याची बातमी पसरली आणि तिथे मोठी गर्दी जमली। परिस्थिती इतकी गोंधळाची झाली की लोक पेट्रोल भरण्यासाठी 20 ते 30 लिटरचे कॅन घेऊन रांगेत उभे असलेले दिसू लागले। पाहता पाहता शेकडो लोक पेट्रोल पंपावर जमा झाले आणि कॅनची एक लांबच रांग लागली। डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतूक, कृषी आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे। प्रशासन आणि संबंधित विभाग सध्या परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, वाशिम। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।